नमस्कार मंडळी, मराठी विश्वातून एकापाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहे. 80चे दशक गाजवणाऱ्या एका सुप्रसिद्ध कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे. जोग परिवारातील डॅशिंग हिरो म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळे संपूर्ण जोग परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जाणून घेऊ कोण आहे तो कलाकार. 80च्या दशकात रामायण ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका सुरू असताना देखील लोक टीव्हीचीच पूजा करायचे. एखाद्या मंदिरात आपण आहोत या भावनेने ही मालिका त्यावेळी पाहिली जायची. रामायण या मालिकेतील सगळेच पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेची लोकप्रियता त्या काळात इतकी होती की कलाकारांना लोक देवच वाटायचे. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेते संजय जोग यांनी साकारली होती. संजय जोग यांचे वडील मुकुंद जोग आणि आजोबा नाना जोग यांनी दोघांनीही मराठी रंगभूमीला आपले योगदान दिले होते. संजय जोग यांनी देखील आपल्या कुटुंबियाच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं. संजय यांनी रामायणाप्रमाणेच नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात काम केले होते. त्यांनी मराठीसोबतच जिगरवाला हमशक्ल या चित्रपटामध्ये देखील काम केले. त्यांनी चित्रपटामध्ये काम केले असले तरी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली ती फक्त रामायणातील भरत या व्यक्तिरेखेमुळेच. संजय जोग यांचे अवघ्या 40शीतच निधन झाले. त्यानंतर आता त्यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात असून जोग कुटुंबियाची चौथी पिढी आता या क्षेत्रात काम करत आहे. अभिनेता रणजित जोग हा संजय जोग यांचा मुलगा आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत रणजित जोग यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. वडिलांच्या अशा अकाली जाण्याने रणजित जोग पूर्णपणे दुखावले होते. वयाच्या 40व्या वर्षीच संजय जोग यांचे दुःखद निधन झालं होतं. तर मंडळी, आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलद्वारे संजय जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.